पोर्टफोलिओमध्ये एकाच ॲसेटवर अवलंबून असणं म्हणजे एकाच चाकावर गाडी चालवण्यासारखं आहे. माझा सगळा पैसा एकाच ॲसेट क्लासमध्ये सुरक्षित आहे. हीच भावना बऱ्याच जणांना आर्थिक संकटात टाकू शकते. राजेश, वय वर्ष 45, चांगल्या पगाराची नोकरी 20 वर्ष करून एक चांगली संपत्ती निर्माण केली. पण त्यांची एक चूक मात्र अशी होती की त्यांनी बहुतांश संपत्ती ही रिअल इस्टेटमध्ये टाकली. त्यांना असं वाटत होतं की रिअल इस्टेटमधले भाव कायमच वर जातात. पण अचानक मुलाला जेव्हा परदेशात शिक्षणासाठी पाठवायची वेळ आली आणि जेव्हा पैसे हवे होते तेव्हा लक्षात आलं संपत्ती तर होती पण लिक्विडिटी नव्हती. दुसरीकडे काही जण मार्केट तेजीत येतात, आपले सर्व पैसे इक्विटीमध्ये टाकतात आणि मार्केट पडताच पोर्टफोलिओमध्ये घसरण होते. तर काही जण आजही आपल्या इन्व्हेस्टमेंटची जवळपास संपूर्ण रक्कम ही FD मध्ये ठेवतात, पण त्यामुळे महागाईपेक्षा जास्त परतावा तर मिळत नाहीच, प्लस तुमचं वेल्थ क्रिएशन वाढण्याचा वेग कमी होतो. एकही ॲसेट क्लास प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम नसतो, म्हणून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲसेट ॲलोकेशन असणं फार महत्त्वाचं आहे. इक्विटी लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी, डेट स्टॅबिलिटी आणि लिक्विडिटीसाठी, गोल्ड अनसर्टनिटी आणि महागाईला बीट करण्यासाठी, रिअल इस्टेट संपत्तीचा महत्त्वाचा भाग पण संपूर्ण संपत्ती नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दर 1-2 वर्षांनी तुम्ही पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करत राहा. डायव्हर्सिफिकेशन कदाचित तुम्हाला एका वर्षात सर्वोत्तम रिटर्न देणार नाही, पण लॉंग टर्ममध्ये तुमची आर्थिक ताकद नक्की वाढवेल. आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट, लाईक, शेअर करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.